ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿ 4 ತಿಂಗಳು ಕಳೆದರೂ ಇನ್ನೂ ಭಕ್ತರ ನೂಕುನುಗ್ಗಲು ಕಡಿಮೆಯಾಗಿಲ್ಲ. ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ ಬೆಳಗಾವಿ ಮುದಗ ಗ್ರಾಮದ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ರಾಮ ಭಕ್ತರು ರಾಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಅಯೋಧ್ಯೆಯನ್ನ ಪ್ರವೇಶಿಸಿದ್ದಾರೆ. ಮುದಗ ಗ್ರಾಮದ ಕೆಲ ಯುವಕರು ಸ್ವಂತ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆ ತಲುಪಿದ್ದಾರೆ. ಈ ವೇಳೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಉಮೇಶ್ ಪುರಿ, ಕೃಷ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳ ಹಾಗೂ ದೇಶದ ಯುವಕರು ರಾಮನ ದರ್ಶನ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. आज तुम्ही अयोध्येला आलाय, त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा. जय श्रीराम. आज आम्ही बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातून मुदगे गावामधून प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी सर्व मित्र परिवार आलेलो आहोत. कारण गेली 500 वर्ष हे आमचे राम प्रभू श्रीराम एका झोपडीमध्ये होते. त्या झोपडीमधून श्रीमान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सुप्रीम कोर्ट, महामहिम सुप्रीम कोर्ट यांनी निर्णय देऊन आमच्या श्रीरामचंद्रांना भव्य दिव्य असे राम मंदिरात आणून बसवलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम या आमच्या सुप्रीम कोर्टचे व या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीचे कोटी कोटी धन्यवाद देतो. व या आता झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांनीच पंतप्रधान व्हावे अशी आम्हा सर्वांची, देशवासियांची इच्छा आहे. ती इच्छा प्रभू श्रीराम पूर्ण करेल अशी पूर्ण आम्हाला एक शक्ती व आशा आहे. महादेव पवार, कन्नडಮ್ಮ न्यूज़ नेटवर्क, बेळगावी.